नाशिक जिल्ह्यातून जो सगळ्यात जास्त कांदा हा बांगलादेशला एक्सपोर्ट होत होता. परंतु बांगलादेशने स्वतःच कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर चालू केले आहे आणि तो स्वयंभू होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आपल्या कांद्याचा एक्सपोर्ट हे 10% मागच्या तुलनेने 10% सुद्धा झालेलं नाही. सरकारच्या सोडनीतीमुळे पाकिस्तान आपल्या फार मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशनला आलेलं आहे मध्ये. त्यामुळे अरब कंट्री, श्रीलंका वगैरे पाकिस्तानचा माल आपल्या इंडियाच्या माला तुलनेने होऊ राहिले. तर ज्या महाराष्ट्रात जितका कांदा उत्पादन होतोय तितकाच कांदा इतर राज्यातही उत्पादन होण्यास सुरुवात झालेली आहे. आता 15 दिवसात जो कलकत्त्याजवळ सुखसागर म्हणून स्टेशन आहे त्याचीही क्वालिटी पाहता आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत येऊ शकते आणि त्याच्यामुळे कांद्याला भाव हे वर्षभर जे आपल्याला एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत 1000 रुपये भेटले, भविष्यात काय भेटेल याच्यासाठी सरकारच आपल्याला तारू शकतं. अंकुश पवार, येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मधून बोलत आहे. आम्ही आज 3 एकर कांदा लावलेला आहे. आमचा झालेला खर्च, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. मजुरीचे बाजार वाढलेले, शेतीचा खर्च वाढलेला आहे. खादीचे भाव डबल टिबलने वाढलेले, औषधांचे भाव वाढलेले. सरकारने जसा जीएसटी लावलाय तसा आमचा जीएसटी प्रमाणात कांद्याचे बाजार वाढून द्यावा सरकारने. अन्यथा सरकारने आम्हाला एक तर गांजा लावण्याची परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला एक तर सरकारने डायरेक्ट शेतीच बंद करण्यात यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना नोकरी द्यावी, एवढी आमची मागणी. शेतकरी आता एक तर वैतागलेला आहे खूप आणि आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान पाहिजे. ते बी कुठलीही आट न लावता, अल्पभूधारक नाही, कोणताच नाही. जेवढे शेतकऱ्यांनी जे कांदे लावलेले तेवढ्यांना प्रत्येकी क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान देण्यात यावे.